झोहो नावाची कंपनी, एवढा टॉप लेवलची कंपनी चालवतात ते. मग त्याचे CEO कोण आहेत आता? श्रीधर वेंबू. ऐका, त्यांनी माहिती आहे ना आता व्हॉट्सअपला टफ देण्यासाठी पण प्लॅटफॉर्म काढला, आरताई. अर्थ काय होतो? चिट चॅट, चॅटिंग, मेसेज, संवाद, कम्युनिकेशन, त्याचा अर्थ होतो. ते साऊथ इंडियन नाव आहे, कळतंय का? तमिळ नाव आहे. श्रीधर वेंबू हे इनिशिएट करतात. आणि तुम्ही आता ऐकलं असेल की आपले जे मंत्री पण आहेत, अश्विनी वैष्णव वगैरे, तुम्ही ऐकलं असेल ना. मग त्यांनी पण काय बोलले की आम्ही मायक्रोसॉफ्टचं गोष्टी वापरणार नाही, टीम्स वगैरे सारख्या मायक्रोसॉफ्टसाठीचे प्लॅटफॉर्म ते आम्ही झोहोचे वापरू. ठीक आहे. आणि ही चांगली गोष्ट आहे आणि इनिशिएट ते करतात. पण एक माणूस एवढा बेस्ट लेवलला असून चालत नाही, याच्यासाठी आपला देश पुढे गेला पाहिजे. आणि मी परत सांगतो तुम्हाला, सगळ्यांनी लक्ष द्या, मी कुठल्याही पक्षाच्या विरुद्ध नाही बोलत आहे, पण तुमचं डोकं एवढे भरकटलेले आहेत ना, तुमच्या डोक्यात असलं पाहिजे आपला देश, पहिली गोष्ट हे प्रायोरिटीवर ठेवा की बाकी देशांच्या तुलनेने आपला देश पुढे गेला पाहिजे. आणि आपल्या यूथकडेच हे चॅलेंज पाहिजे. आपले प्रश्न हे नका तुम्ही टार्गेट करू, रस्ते खराब आहेत, गव्हर्नमेंटला बोलायचं हे ते अजिबात कंप्लेंट करू नका. जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ना, त्याच्यातनं देश उभा करायचा कसा, याच्यावरती विचार करा. जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपण काय बोलतो कंपनीला अरे एवढे रूल्स आहेत ना इंडियामध्ये की कंपनी स्थापन करताना तुम्हाला कळेल की खूप गोष्टी असतात इंडियामध्ये, तुम्हाला कितीतरी महिने लागतात कंपनी एस्टॅब्लिश करायला. ठीक आहे. पण मी काय बोलतोय, नावं ठेवण्यापेक्षा सुरू करा, 1 महिना आधी सुरू करा, 1 महिन्याने कंप्लीट होईलच ना. आपण किती नावं ठेवणार? आणि मी परत सांगतोय ना, मी काँग्रेसच्या बाजूने बोलतोय, बीजेपीच्या बाजूने बोलतोय, मी कुठल्याही गव्हर्नमेंटच्या बाजूने नाही बोलत आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे. कारण शपथ सांगतोय, आजूबाजूचे देश खरंच प्रगती करत चाललेत. ते पाकिस्तान आपण त्यांना शिव्या घालतोय ना, पण तुम्ही नोटीस करा, ते त्या ट्रम्पची चाटून सगळ्या गोष्टी स्वतःकडे न्यायला लागले. तुम्ही नोटीस केलेलं असेल. आणि ट्रम्पला हरामखोराला नोबेल प्राईज पाहिजे, त्यामुळे ते इंडियात परत ऑइल वगैरे रशियाकडनं घेते. त्याला पटत नाही, कारण इंडियाची प्रगती जास्त होते. पण खरं सांगू का, इंडियाची प्रगती जास्त होते असं काय माहिती आहे का? कारण इंडिया विकसनशील देश आहे.